तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं कोमलच्या मिनी व्लॉगमध्ये। उन्हाळा चालू आहे आणि कैऱ्यांचा सीझन चालू आहे। बरेच लोक लोणची वगैरे बनवतात, तुम्हाला माहितीच आहे। सो त्याचप्रमाणे मी आज कैरीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। तर इथे मस्त अशी कैरी घ्यायची, तिचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत, त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत, भरपूर सारा लसूण टाकायचा आणि लाल मिरच्या मी पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या, त्या लाल मिरच्या टाकून चवीप्रमाणे मीठ टाकायचे। ज्या पाण्यामध्ये लाल मिरच्या भिजत ठेवलेल्या त्यातलंच थोडंसं पाणी आपल्याला वाटण्यासाठी वापरायचे आणि मिक्सरला सुंदर पद्धतीने फिरवून घ्यायचे। इन्ग्रेडियंट्स खूप जास्त कमी आहे त्यामध्ये। मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर अशी काहीशी चटणी आपल्याला बनवून रेडी मिळते, जिची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे। तिला तुम्ही तसंही खाऊ शकता, पण जर तुम्हाला त्याला खमंग टच द्यायचा असेल तर मग तेल टाकून थोडंसं त्याच्यामध्ये जिरं तडतडवायचं आणि खाण्यासाठी रेडी आहे कैरीची चटणी।